काय रे, काय बोलतोयस? चल मी तुला एक चॅलेंज देतो. मी तुला एक कोणता तरी विषय देतो आणि त्या विषयावर फक्त तू मला मराठी बोलून दाखव, एकही इंग्रजी शब्द न वापरता. त्यात काय सोपं आहे, तुला माहिती आहे ना माझ्यापेक्षा मराठी कोणी चांगलं बोलू शकत नाही. ठीक आहे बाबू, ठीक आहे. तुझा विषय आहे केस. ठीक आहे, सोपं आहे. ओके, मग सुरू कर. 5 वेळी जरी म्हणून दाखवलंस ना फक्त मराठीत, तरी मी समजेन तुझ्यापेक्षा चांगलं मराठी कोणीच बोलू शकत नाही. 5 वेळी काय, मी निबंध लिहू शकतो, पूर्ण निबंध का पुस्तक पण लिहू शकतो. बरं. ओके, तर सुरुवात करतो मग. केस. त्या लहान बाळांचे जे केस असतात ते खूप मौशार असतात, म्हणून आपण त्यांचं जावळ करतो, बरोबर. जन्मल्यानंतर त्यांचं जावळ करावं लागतं. नंतर आपले जे केस असतात ते काळे असतात आणि नंतर म्हातारपणामुळे, उतारवयामुळे किंवा जास्त त्रास घेतल्यामुळे, हृदयावर ताण आल्यामुळे ते पांढरे होऊ शकतात. ते पांढरे केस लपवण्यासाठी आपण कधी कधी मेहंदीचा वापर करतो, कधी कधी विविध रंगांचा वापर करतो, त्यांना डाईज म्हटलं जातं, बरोबर. तर केसांच्या विविध प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती पण आपण करू शकतो. मुलांसाठी काही खास पद्धती नाही आहेत, पण मुलींच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं की वेणी झालं, परत सागर वेणी झालं, खजूर वेणी झालं, तर आंबाडा झाला, बरोबर. बस याच्यामध्ये मला फक्त डाईस हा मराठी इंग्रजी शब्द सापडला, पण त्याला सुद्धा तू रंग हा शब्द वापरलास. ठीक आहे. तू पास झालास माझ्या परीक्षेमध्ये. मग काय प्रश्नच नाही.